राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं हे परमशिष्य आहेत. संपूर्ण भारतभर राष्ट्रसंतांचे विचार पोहोचवण्याचं अनमोल कार्य गुरुजींच्या हातून घडत आहे. दरवर्षी संस्कार शिबिर, बाल संस्कार शिबिराचं आयोजन ते करत असतात आणि बाल शिबिराच्या आयोजनाच्या माध्यमातून तसेच गावागावात जाऊन ग्राम स्वच्छता अभियान, आदर्श ग्रामाचा संदेश हे गावागावात जाऊन पोहोचवलेला आहे. या ठिकाणी उपस्थित झालेले दास भार्गव महाराज शेगाव, सद्गुरू गजानन महाराजांच्या लीलांचे वर्णन प्रत्यक्ष संशोधन करून प्रत्येक घटनेचा पुरावा सादर करून महाराजांच्या चरित्राचं लेखन करणारे, ज्यांनी जीवनात महाराजांच्या शिवाय दुसरं कोणतंही दैवत न मानता जे घडेल ती बाबांची इच्छा समजून निष्काम काम करणारे कर्मयोगी, निष्काम कर्मयोगी असे हरिभक्त परायण दास भार्गवजी महाराज शेगाव या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत. त्यांचं स्वागत गोपालजी पाठे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अरुण भाऊजी नारखेडे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हावं. अरुण भाऊजी नारखेडे, तुकडोजी महाराजांचे वारसा चालवणारे अरुण भाऊजी नारखेडे यांनी मंचावरती स्थानापन्न व्हावं. एवढा मोठा अप्रतिम अधिकश्य अधिक फलम एवढ्या संतांचं दर्शन आपल्याला घडते ना. मला असं वाटते आपण गंगेत गेल्यानंतर गंगेची आंघोळ घडेल, यमुनेत गेल्यावर यमुनेची आंघोळ घडेल. परंतु आज तुम्हाला इच्छा प्रत्येक व्यक्तीला जगातल्या कोणत्याच नदीत जायचं काम नाही आहे. कारण एकच श्लोक सांगते, गंगा पापम शशी तापम दैन्यंच गल्पतरुसता पापम तापम दैन्यंच हरेत साधू समागमा. म्हणजे एवढ्या संतांचं दर्शन होणे, अनेक तीर्थांची आंघोळ तुम्हाला या ठिकाणी घडणे, हा अप्रतिम सोहळा आज या ठिकाणी निर्माण झाला. ज्या जगातली अप्राप्य वस्तू आहे, फक्त मागून जा इथून, बाबा तुमची पूर्ण करतील. सत्संगीन परम प्राप्य दुस्त्रम तरतिचिरा तस्मादित प्रज्ञन सत्संगे सततम कुरु. म्हणून अधिकच अधिक फलम असा सोहळा या ठिकाणी बाबांच्या कृपेने पाहायला भेटला. त्याचा सर्वात मोठा योग म्हणजे गजानन महाराजांच्या ग्रंथामध्ये ज्यांचे नाव आहे, व्यंकट अग्रवाल धरा, दास भार्गव धरा. कारण महाराजांचं चरित्र खूप भव्य दिव्य आहे. मला माझं भाग्य समजतो की गजानन महाराज संस्थेमध्ये विद्यार्थी असताना मला शेगावच्या भुयारातल्या मूर्तीची तर सेवा घडली, पण कर्मवीर शिवशंकर भाऊ पाटील यांच्या हातून मला पहिल्या नंबरचं कीर्तनकार प्रमाणपत्र शेगाव संस्थेनं दिलं. आणि अहोरात्र तेव्हापासून गजानन बाबाची सेवा करत असताना बाबाच्या शताब्दीच्या दिवशी कमी वयात काय घडो, पण 2010ला मी माझं घर न बांधता गजानन महाराजचं मंदिर बांधलं. हजारो विद्यार्थी आज त्याच्यातून माझ्या हातून घडत आहेत. पायी जे आहेत कृष्णाजी भास्कर पाटील, कृष्णाजीचा मळा आपल्याला माहित आहे, त्यांचे वंशज या ठिकाणी शैलेश दादा आलेले आहेत. त्यांचं स्वागत बाळूभाऊ देशमुख करतील, या संस्थांचे अध्यक्ष, त्यांचं पूजन करतील. का चांगला मेळ आणला की अधिक मास चालू आहे आणि तुळजाजी म्हणतात की बिना हरीच्या कृपेशिवाय संत दर्शन घडत नाही. आणि यांनी हा जो योग आणला की आज तुम्ही आम्ही जेवढे समोर आहोत, तुमच्या सगळ्यांचं खूप भाग्य आहे की तुम्हाला बिना परिश्रमाचंच हे हजारो हजार संत तुमच्या समोर आहेत. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तेथे जन्मला तो गुणातीत एक, तया चिना नामे चुको जन्म व्यथा. नमस्कार माझा शांती ब्रह्म एकनाथा.